नाही, सभा गुंडाळाचा विषयच नव्हता. ते खूप लहान मुद्दे होते, ते छोटाली होते. ते कमिटी नेमणं आणि सदस्य ते ते पाठविण्याची होती. आणि तो विषय सभामध्ये संपला होता. आम्ही 2:30 वाजता त्यांना सगळ्यांना सूचना दिली होती की बाबा 2:30 वाजता सभा स्टार्ट होणार. ॲज ए महापौर मी 2:15ला तिथं उपस्थित होतो, प्रथम नागरिक म्हणून. आणि ते आमचे नगरसेवक आहात, सन्मान्य नगरसेवक, त्यांचं पण कर्तव्य होतं की वेळेवर त्यांना येणं गरजेचं होतं. 3 वाजता ते आले. तोपर्यंत ते अर्धा तासामध्ये सभा झाली. येता येता आम्ही जेव्हा ते आले की सभा संपली. याच्यामध्ये आमचा कोणता दोष आहे? मी सांगायला सभा संपली, पण त्यांचं विरोधकांचं असं म्हणणं आहे की आम्ही 15,000 लोकांचं नेतृत्व करतो. महापालिका निवडणूक 3 महिने झाले, शहरात खूप काही मुद्दे पेंडिंग आहेत. मग त्या मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून आम्हाला तुम्ही यायच्या आधीच सभा का गुंडाळली? त्यांना माहीत अगोदरच आम्ही त्यांना पाठविलेलं होतं की हे सभा विशेष सभा आहे आणि कोणतेही सामान्य मुद्दे ह्याच्यावर न होते आणि मुद्दे येण्याचा काही प्रश्नच नाही राहिलेला. ते अगोदरच त्यांना आम्ही कळविलं होतं की हे विशेष सभा आहे. आणि ते काय असे कुठलेही विषय मानतात जेणेकरून ते स्वतःचा काम न केल्या ते लपवायलेत. सर्वांना माहिती आहे की ते आता जवळपास 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये ते कुठं दिसले नगरसेवक? जे तुम्हाला प्रश्न विचारतात ते कोणता नगरसेवक आहे त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही काम करताना कुठं कोणाला ते भेटलाच सारखा. आता मी 2 महिने झाले आम्ही रोडवर आहोत. लोकांची समस्या जाणून घेत आहेत आणि आम्ही मूलभूत सुविधा देण्याचा त्यांना प्रयत्न करीत आहे. आणि हे जर लोकांना जरी ते विचारत असेल तर लोक सुद्धा त्यांना हे प्रश्नाचं उत्तर देऊ शकते की महापौर सतत रोडवर आहे म्हणून. दुसरा एक त्यांनी आरोप केला की म्हणे प्रभाग क्रमांक 4 मध्ये म्हणे रहाटीचं काय ट्रान्सफॉर्मर बिघडलं म्हणे, त्यामुळे पाण्याचे प्रॉब्लेम होऊ लागले. आणि महापौरांनी म्हणे शंकरनगर मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवला म्हणे. मग लोक आम्हाला महापौरचा व्हिडिओ पाठवून विचारायला म्हणे की इकडे ट्रान्सफॉर्मर भेटला म्हणे. त्यांचा फेल्युअर येतो. त्यांना लोकांना त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, जेणेकरून लोक मला फोन करतात. त्यांना न करता फोन मला करत आहे. त्या अनुषंगाने मी प्रथम नागरिक आहे. शहरांची नागरिकांची जी समस्या आहे, मला तर त्यासाठी पुढे जावं लागणार. आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न केला, MECBला बोललं आणि तिथं एक ट्रान्सफॉर्मर अवेलेबल होता, जेणेकरून त्यांनी बसविलं. राष्ट्रगीताचा अपमान करायचं म्हणे. नहीं, राष्ट्रगीता कोई अपमान करू सकत नहीं. अभी उनको ये चीज समझना होगी, जब सभा समाप्त हो जाती है तो राष्ट्रगीत चालू होता है. अभी सारे मुद्दे खत्म हो गए थे, अब बाद में आएंगे और वो उसके बाद के मुद्दों पे अगर डिस्कस करेंगे तो ऑलरेडी वो सभा हो चुकी थी.